हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा वीरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, एका कस्टमरचे एकापेक्षा जास्त ब्लाउज असतील तर ते आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कशी कटिंग करायची आहे ते आपल्याला बघायचं आहे। त्याच्यासाठी मी अस्तर घेतलेले आहेत, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि मी दोन अस्तर एकमेकांवर बरोबर असे हाताने प्रेस करून ठेवून घेतलेले आहेत आणि त्याला आपल्याला एक दोन जागेवर पिना लावून पॅक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पिना लावून अस्तर हे एकसारखे असे करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मी तयार पेपर पॅटर्न हे बरोबर असे ॲडजस्ट करून घेत आहे। अशा पद्धतीने मी तयार पेपर पॅटर्न ॲडजस्ट करून घेतले। जर आपल्याकडे कापड जास्त असेल तर क्रॉस पट्टी ही आपण डबल ही कटिंग करू शकतो, परंतु कापड कमी असल्यामुळे मी सिंगलच कटिंग करत आहे। अशा पद्धतीने आपल्याला हाताने छान कॉपी करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर सर्व पॅटर्नवरती आपल्याला अशाच पद्धतीने हाताने छान पकडून ठेवायचं आहे आणि खडूने बरोबर परफेक्ट अशा पद्धतीने माप करून घ्यायचं आहे। कटोरी ठेवत असताना कटोरी ही आपल्याला स्ट्रेट भागावर न ठेवता तिरक्या कपड्यावर ठेवायची आहे, म्हणजे तिरका कपडा जिथं स्ट्रेचेबल असं कापड असतं तिरक्या बाजूला, आपण जसं पाइपिंग करण्यासाठी जसा कपडा कापत असतो तशा पद्धतीने कटोरी ही आपल्याला तिरका कपड्यावर ठेवायची आहे। आणि खडूने पूर्ण कॉपी करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बाही आपल्याला अशा पद्धतीने बरोबर ठेवून कॉपी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व पॅटर्न हे आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत। ते झाल्यानंतर आपल्याला सर्व पॅटर्नची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। कटिंग करत असताना आपल्याला हळूवारपणे कटिंग करायची आहे। अशा पद्धतीने आपण जर एका कस्टमरचे एकापेक्षा जास्त ब्लाउज असतील तर 2 किंवा 3, जर तुमची कैची छान असेल तर तुम्ही 3-4 अस्तरही ठेवू शकता, परंतु 2-3 ठेवले तर कटिंग करायला छान जमतं आणि आपला वेळही वाचतो आणि कमी वेळेमध्ये आपला अस्तरची कटिंग तयार होते। असं केल्याने आपण एका वेळी दोघंही अस्तरची कटिंग करू शकतो आणि नंतर ब्लाउज पीसवर आपण ते वेगवेगळे करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी हळूवारपणे जिथं आपण खडूने खुणा केलेल्या आहेत त्याबरोबर परफेक्ट त्याच जागेवर कटिंग अशी करून घेत आहे। सर्व पॅटर्न हे आपल्याला बरोबर एकसारखे कटिंग करून घ्यायचे आहेत। जर ते इकडे तिकडे होत असतील तर ते आपण कपड्यावर एक हात ठेवून मग त्याची कटिंग करायची आहे, म्हणजे कपडा हा इकडे तिकडे अजिबात होत नाही। अशा पद्धतीने मी सर्व पॅटर्नची कटिंग करून घेत आहे। अशा पद्धतीने मी 2 अस्तरची एका वेळी कटिंग करून घेतलेली आहे। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अशा पद्धतीने आपल्याला दोघंही अस्तर आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आणि दोघंही भागे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि मग ते आपल्याला फक्त ब्लाउज पीसवर त्याची कटिंग करायची असते। म्हणजे अशा पद्धतीने केल्यामुळे आपला वेळ वाचतो आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण ब्लाउजची कटिंग करू शकतो। अशी ही माझी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की कळवा।
अशा पद्धतीने आपल्याला ते लगेच वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. आणि धन्यवाद हा माझा छोटासा व्हिडिओ बघण्यासाठी.